ते म्हणजे आधी आता तोच ड्राफ्ट करतो आपण इथं आणि मग त्याच्यावर फ्रंट वेगळे वेगळे ड्राफ्ट करत जाणार आहे आपण. 4 टक्स ब्लाउज म्हणजेच हाफ कटोरी म्हणतात. असे 4 टक्स असतात. एक इथे असतो, एक इथं असणार, एक काखेतून आणि एक साईडचा. याला 4 टक्स ब्लाउज म्हटलं जातं. ठीक आहे. तर पुढील भाग पुढील भागाला पण मागील भाग आहे तसाच घ्यायचा असतो आखून. फक्त गळा आखायचा नाही आहे मागील भागाचा. शोल्डर मुंडा सगळं तुमचं सेम राहणार आहे. त्याच्यामुळे पेपरवर आपण मागील आणि पुढील एकत्रच काढणार आहे. वेगळं वेगळं काढायचं नाही आहे, नाहीतर परत त्याच्यात कन्फ्युजन वाढतं तुमचं. दोन्ही मुंडे सेम असणार का मॅम? नाही द्यायचं आहे ना. आता पुढील भाग आत्ताशी चालू झाला ना आपला. हा झाला मागील भाग. म्हणजे मी एवढंच आखलं, याच्यावर गळा वगैरे आखलेला नाहीये. हे एवढं आपलं झालं होतं. आता मागील भागामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा वाढवलेला आहे. 14 उंची आहे रेडी, तर 15 झाली. तर याच्यात अजून 1 इंच एक्स्ट्रा वाढणार आहे. म्हणजे किती झाले? एकूण 2 इंच वाढले, 16 झाले. ठीक आहे. आता गळा खोली तुमची जी काही असेल 6, 6.5, 7 पर्यंत नॉर्मल गळा राहील तुमचा. आणि इथे सुद्धा 2.5 ते 3 इंच घेऊ शकता, पण 2.5च घ्यायचं नॉर्मल सायझेसला. 38, 40 जर असेल, 40 शक्यतो असेल तर 3 इंच. तसं 38ला 2.25 टाका. नॉर्मल सायझेसला हे 2.5 इंच राहणार आहे मेजरमेंट. नॉर्मल गळ्याचा आकार तुमचा गोल झालं एवढं. तर याला योक पट्टी असते खाली, तर तो योक आखायचा आहे आपल्याला. तर इथून आपण 2.5 इंच घेणार. किती 10 पर्यंत झाले होते ना नंबर? 11. आणि इथून एक 2.5 इंच 12. ठीक आहे. ही लाईन जोडून घ्यायची. इथून 1 इंच वर जायचं. साधारणतः याचा सेंटर काढून इथे हे योकचा आकार द्यायचा आहे. हे झालं योकपट्टी. याला क्रॉस पट्टी किंवा योकपट्टी म्हणतात. आता आपल्याला टक्स मार्किंग करायचं आहे. तर टक्स मार्किंगला आपल्याला टक्स पॉईंट लागणार आहे. तुमचं छातीचा 4था प्लस 1 इंच टक्स पॉईंट, किंवा तुम्ही अंगावर मोजून घ्या. 9 आहे छाती आपले, तर 1 इंच प्लस केल्यावर किती झाला? हा 10 झाला. 0 ते A टक्स पॉईंट टाकला. ही पूर्ण आडवी लाईन आखून घेतली तरी सुद्धा चालते. A ते B हे तुम्हाला टक्स मार्किंग करायचे. त्याच्यासाठी डॉटेड लाईन आखून ठेवा याच्यावर. झालं. आता A ते C पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. तर A ते C पॉईंटला मी सांगितलेले छातीचा 10वा भाग असतो. मध्य नाही करत आपण, याचा मध्य नाही आहे.
ते मेजरमेंट येणार आहे. दहावा. इथं मी टक्सच लिहिते बरं का फक्त आता टक्स मार्किंगचं. 0 ते ए आहे तो तुमची टक्स उंची असते. ॲपेक्स पॉइंट म्हटलं जातं त्याला. ठीक आहे. ए ते सी आहे. ए ते बी टक्स लाईन आडवी आखून घेणे. आणि ए ते सी जो आहे आता सी पॉइंट पहिला लागतो आपल्याला तर तो छातीचा 10वा प्लस पाव इंच घेतो. आणि हे नाही समजलं तर छातीनुसार टाका तुम्ही 3, 3.5, पावणे 4, 4 असं टाकू शकता तुम्ही. त्याच्या पुढे मग 4.5 वगैरे ते अगदी हेवी चेस्टचे. 3, 3.5, पावणे 4. हे छातीनुसार हे कमी छातीला आहे मीडियम छातीला राहणार आणि हे अगदी 40लाच राहणार. म्हणजे 34ला 3.5. म्हणजे हे अंतर ए ते सी चं अंतर. हो. 0 ते ए उंची किती घ्यायची? छातीचा 4था प्लस 1 इंच सांगितलं. छातीनुसार आहे तुमची टक्स उंची ज्याची त्याची वेगळी असणार आहे. कळालं काय ए ते सी काय केलं? कॅल्क्युलेशन करा. हे नसेल समजत तर हे साधं सोपं गणित आहे की 28, 30ला 3 इंच टाका त्याच्या पुढे 3.5 टाका त्याच्या पुढे पावणे 4, 4 झालं संपला विषय. इथंच काय त्याच्यात जास्त डोकं लावायचं. तर आता इथून हा टक्स खाली आडवा असतो याला जोडायचा नाहीये बरं का. हा आपला मेजरमेंटने येणार आहे टक्स नाहीतर मग चुकीचं होणार तुमचं. तर हा ना इथं अर्धा इंच खाली जाऊन डार्क करतो आपण टक्स. इथं थोडं अंतर सोडतो अर्धा इंचाचं आणि असा हा अर्धा इंच असतो. हा शिवताना आपण अर्धा इंच शिवतो ना टक्स. हा मधला टक्स पहिला मार्किंग केला आपण. आता साईडचे टक्स मार्क करायचे. आता सी ते डी 1.5 इंचावर राहणारे हा टक्स. बाकी सगळे तुमचे 1.5 इंचावरच राहणार आहे. हा सुद्धा 1.5 इंचावर आणि हा इथून 1.5 इंचावर राहणार. काखेतला इथं जोडतो साधारणतः एकदम सेंटरला येत नाही टक्स. अर्धा इंच साईडला. आणि हा पण इथून 1.5 इंच खाली घ्या क्रॉसमध्ये. हां आणि हा डार्क करायचा एवढा. तर हे तिन्ही टक्स पाव इंच शिवतो फक्त आपण. आणि फक्त मधला टक्स जो आहे तो अर्धा इंच शिवतो. तर बाकी सगळ्या टक्सचं 1.5 इंचाचं मार्किंग आहे. पण पहिला तुम्हाला हा टक्स मार्क करावा लागणार. सी भेटल्यानंतरच बाकीचे टक्स होणार आहे. पाव इंचावर मारायचे आणि खालचा फक्त अर्धा इंच. आणि सी मिळाला नाही तुम्ही डायरेक्ट इथं या सेंटरला जर सी जोडत असाल तर ते चुकीचं आहे. मेजरमेंट टाकूनच जोडायचं आहे टक्स तुम्हाला. तर हे झाले 4 टक्स आपले आणि हा झाला योग. तर कटिंग केल्यानंतर तुम्हाला भाग भेटते. या पद्धतीत हा योग कापतो ना आपण खालचा. मग हे असं भेटतं आपल्याला. आणि योग आहे तसंच राहील. योगमध्ये काहीही वाढवायचं नाहीये आपल्याला. जसं आहे तसंच घेणार आहे. पण हा 3.5 असतो इथला योग आणि हा 2.5 असतो. शोल्डर उतार द्यायचा. हो याला द्या ना थोडासा इकडून अर्धा इंच घ्यायचा. हो मुंडा सांग. हा इथं अर्धा इंच घ्यायचा. इथं अर्धा इंच घ्यायचा शोल्डर उतार. म्हणजे इथं पाव इंच जाणार आहे फक्त. इथून अर्धा इंच आखतोय इथं पाव इंच कट होतोय. कळालं. आता मुंड्यासाठी इथं पाव इंच आत यायचंय. फक्त पाव इंच सांगतीये. फक्त पाव इंच आत आलो आपण. आणि तिरप जे आहे ते हे 1 इंच घ्यायचं आणि मग मुंड्याचा आकार द्यायचा तुमचा. दोन्ही मुंड्याचे आकार व्यवस्थित दिले तर ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहे तुमचा. त्याच्यावरच अवलंबून असतं सगळं. याच्यावर मागचा मी 1 इंचावर सांगितलाय. आतला पाव इंच आत जाऊन क्रॉस जोडायचे आणि मग 1 इंच तिरप. म्हणजे या दोन्हींमधला डिस्टन्स फक्त अर्धा इंचाचा असतो. डीप नेक आहे ना म्हणून.
सगळ्या ब्लाऊजला तसंच मॅडम येणार आपल्याला हो. हे वाढवायचं ना जर आता कापडवरती मग हे वाढवावं लागेल का तुम्ही म्हणजे 3 घ्यायचं ना टोटल तर वाढवायचं कशाला ते आपण 3 इंचच टाकणार आहे ना हे हो का आपण टाकताना 3च टाकणार सर्वांसाठी 3 टाकलं तरी चालतं नॉर्मल शोल्डर पट्टी 2.5च असती तयार हं? काय लिहायचं लिहा ना तुम्ही आता सगळं मला लिहित बसलं तर प्रॉब्लेम होतो का नाही पेपर द्या चला काही गोष्टी आता तुम्ही स्वतः लिहा